चला तर आज आपण पत्तागोबीची भाजी बनवणार आहोत, ती पण मसुरीची डाळ टाकून खूप मस्त अशी ही भाजी लागते। अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर नेहमी पत्तागोबीची भाजी मसुरीची डाळ टाकूनच तुम्ही बनवाल। मी इथे 1 वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्हाला कमी जास्त जशी करायची तशी तुम्ही घेऊ शकता। मी इथे पत्तागोबी कट करून घेत आहे। खूप मस्त अशी ही भाजी लागते। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा। त्यांना पत्तागोबीची भाजी ही आवडत नाही, जर तुम्ही अशा पद्धतीने डाळ टाकून जर पत्तागोबीची भाजी बनवली तर नक्कीच तुम्हाला ही आवडेल। झटपट अशी रेसिपी आहे। मसुरीच्या डाळीलाही जास्त वेळ आपल्याला लागत नाही शिजायला। वाफवून घ्यायची, उकडून घ्यायची बिलकुल गरज नाही। 4 ते 5 मिनिटांमध्ये एका उकळीमध्ये ही भाजी शिजल्या जाते। अशा प्रकारे आपल्याला एकदम पातळसर अशी पत्तागोबी कट करून घ्यायची आहे। झटपट अशी रेसिपी आहे, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही। अशा प्रकारे पत्तागोबी आपल्याला कट करून घ्यायची आहे। एकदम जाडसरही नाही आणि जास्त बारीकही नाही, मीडियम साईजची कट करून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओत दाखवते त्या प्रकारे खूप मस्त अशी ही भाजी लागते। जेव्हा कधी तुम्ही पत्तागोबीची भाजी बनवाल तर अशा पद्धतीनेच तुम्ही बनवाल। जर तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने जर बनवली तर पत्तागोबी आपल्याला एकदम अशी मस्त छान अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे। पाण्यामध्ये आपल्याला छान अशी 2-4 मिनिटं तशीच ठेवायची आहे पाण्यामध्ये। बघू शकता अशा प्रकारे आपण कट करून घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्याने छान अशी मी इथे धुवून घेणार आहे पत्तागोबी व पाण्यामध्येच आपल्याला ती भाजीची तयारी करूपर्यंत पाण्यामध्येच ठेवायची। त्याला असा कडकसरपणा येतो छान असा, एकदम गोबी आपली थट्ट होते छान पाण्यामध्ये ठेवल्यावर। चला तर मसुरीची डाळ आपण धुवून घेऊ। अर्धी वाटी मी इथे मसुरीची डाळ घेतलेली आहे। 2 पाण्याने स्वच्छ आपल्याला ही मसुरीची डाळ धुवून घ्यायची आहे। खूप मस्त अशी भाजी लागते। तुम्ही यामध्ये तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ सुद्धा टाकू शकता, मसुराची डाळ जर तुमच्याकडे नसेल तर। चला परत एका पाण्याने आपण ही डाळ धुवून घेऊ छान अशी। तर डाळ धुवून घेतलेली आहे। यामध्ये गोबी पण आपण 2 मिनिटं ठेवलेली आहे, गोबी पण धुवून घेतलेली आहे। डाळीमध्ये आपण आता ही गोबी टाकून देऊ। अशा प्रकारे खूप मस्त अशी भाजी लागते। तर यासाठी मी एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा कट करून, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे। चला तर कढईमध्ये तेल घालू। मस्त तेल असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला छान। तेल घातलेलं आहे। तेल असं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। 10-15 सेकंद आपल्याला कांदा हे परतवून घ्यायचा आहे। मस्त आपला कांदा बघू शकता तुम्ही असा लालसर झालेला आहे। यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालते 10-12 कढीपत्त्याची पानं घातले, ते पण आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे। मस्त अशी टेस्ट येते कढीपत्ता घातल्यावरती। तर जिरे मोहरी घालायची आहे यामध्ये, थोडंसं अर्धा चम्मच जिरे मोहरी घातलेले आहेत मी, ते पण छान आपल्याला परतवून घ्यायचे। मस्त जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला लसूणची पेस्ट घालायची आहे। लसूणची पेस्ट पण 10 ते 15 सेकंद आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायची आहे। खूप मस्त असा कढीपत्त्याचा वास येतो, फोडणीमध्ये घातल्यावर भाजीला खूप छान टेस्ट येते। अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। बघू शकता कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी फोडणी द्यायची आहे, बिलकुल फुल गॅस करायचा नाही। थोडंसं मी यामध्ये कोथिंबीर घालत आहे, ते पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी 1 चम्मच हळद घालणार आहे। हळद पण छान आपल्याला परतवून घ्यायची आहे। बघू शकता तर लाल तिखट मीठ घालणार आहे 1 चम्मच मी, मिठाला पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। लाल तिखट घालत आहे मी यामध्ये 1.5 चम्मच लाल तिखट घातलेलं, त्याला पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती 5 ते 6 सेकंद अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मसुराची डाळ व पत्तागोबी आपल्याला घालून घ्यायची आहे। आता आपल्याला फोडणीमध्ये मसुराची डाळ व पत्तागोबी घालायची आहे आणि परतवून घ्यायचं आहे कमी गॅस करून। बघू शकता तुम्ही आता कलर भाजीला आपल्या किती छान असा मस्त येतो। खूप मस्त अशी ही भाजी लागते। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा। बघू शकता कलर असा मस्त आपल्या भाजीला आलेला आहे। तुम्ही सुकी भाजी किंवा रस्सा भाजी तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता। जेव्हा कधी तुम्ही पत्तागोबीची भाजी बनवाल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीनेच नक्की बनवाल, जर तुम्ही एक वेळेस बनवली तर। आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशा साध्या सोप्या तुम्हाला रेसिपी बघायला मिळतील। त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे। अशा प्रकारे आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी पाणी घालणार आहे 1 ग्लास। बघू शकता तुम्ही सुकी भाजी सुद्धा करू शकता। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे। जास्त पाणी लागत नाही आपल्याला पत्तागोबीला आणि मसुराच्या डाळीला सुद्धा शिजायला। एका वाफेमध्ये एका उकळीमध्ये ही भाजी रेडी होते।
बघू शकता तुम्ही अशी शिजली तरीही चालते किंवा प्लेट झाकून पण ठेवू शकता. 1 ते 2 उकळीमध्ये आपली भाजी ही रेडी होते. चला तर बघू शकता मस्त अशी उकळी येत आहे. आपण 1 चम्मच यामध्ये जिरा पावडर घालू. मस्त असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण प्लेट झाकून 2 ते 3 मिनिटं प्लेट झाकून ठेवू. लवकर आपली भाजी शिजल्या जाईल. चला तर प्लेट झाकून ठेवू. बघू शकता. चला तर आपण चेक करू. बघू शकता किती मस्त आपली भाजी ही रेडी झालेली आहे शिजून. बघू शकता किती मस्त आपली भाजी ही रेडी झालेली आहे. पाणी हे पूर्ण कमी झालेलं आहे. थोडंसं मी 1 चम्मच शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार घातला तरीही चालते, नाही घातलं तरीही पण चालते. बघू शकता आपली भाजी मस्त अशी शिजल्या गेलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. तुम्हाला मी दाखवते. बघू शकता. बघा मस्त अशी छान आपली भाजी ही शिजलेली आहे. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा. बघू शकता किती मस्त अशी झाली. आता थोडीशी पातळसर अशी आपली ही भाजी वाटत आहे. पण थोड्या वेळाने जशी भाजी थंडी व्हायला लागली तशी मस्त अशी घट्टसरी भाजी होते आणि भाजीचा कलरही खूप छान येतो थोड्या वेळाने. आता तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही भाजी झालेली आहे. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. सर्वांना खूप आवडेल. चला तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.